राजश्री चव्हाण क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पुस्तकातून दुसरा जो पाठ आहे, धडा आहे, त्याला सुरुवात करणार आहोत. तर मुलांनो, याआधी जी कविता आहे आपली बलसागर भारत हो, ही कविता आपली पूर्ण झालेली आहे. याच्यातून काही मी प्रश्नांची उत्तरं देखील दिलेली आहे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की तो व्हिडिओ पहा. प्लेलिस्टमध्ये जाऊन जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला सगळे व्हिडिओ तिथे एकत्रच मिळतील. आता आपण धड्याला सुरुवात करणार आहोत. धड्याचं नाव आहे सायकल म्हणते मी आहे ना. तर तुमच्या सर्वांच्या घरी सायकल असेलच. लहानपणी आई वडील आपल्याला वाढदिवसाला वगैरे सायकल एक गिफ्ट म्हणून देतात. तर तुम्हाला भेट म्हणून सायकल दिलेली असेल, किंवा तुमच्या काकांनी मामांनी तुम्हाला गिफ्ट आणलेलं असेल, आणि नसेल आणलेलं तर यापुढे तुम्हाला नक्कीच सायकल मिळेल. तर आपण पाहूया, तर ही सायकल जी आहे ही सायकल कधी तयार झाली, कोणी सुरुवात केली या सायकलीला, सायकल कोणी बनवलेलं असेल, तर या पाठामध्ये आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. तर आता आपण थोडक्यात एक वाचून घेऊया काय दिलेलं आहे ते आपण पाहूयात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल. बरोबर आहे ना. सायकल ही कोणीही चालवू शकतं. लहान अगदी मुलं, 3-4 वर्षाची मुलं असतात, त्यांच्याकडे देखील लहान सायकल असते. पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हितकारक, कमी खर्चिक, वापरण्यात सहजता असलेली सायकल स्वतः आपली माहिती या पाठांतून सांगत आहे. म्हणजे या पाठामध्ये जणू काय सायकल स्वतः आपल्याला बोलत आहे. तर हा पाठ हा एक कथनात्मक पाठ आहे. तर आत्मकथनात्मक म्हणजे काय आहे, तर आत्मकथन म्हणजे आपण जेव्हा एखादी वस्तू जेव्हा स्वतःबद्दलची माहिती स्वतः देते तेव्हा आपण त्याला म्हणतो आत्मकथनात्मक. ओके. तर चला आता आपण पाहूया काय दिलेलं आहे या धड्यामध्ये. तर सुरुवातीला इथे तुम्ही पाहू शकता, खालील चित्रे पहा. ज्या वाहनांनी तुम्ही प्रवास केला आहे त्यापुढे दिलेल्या चौकटीत टिक अशी खूण, सरळ अशी खूण करा. तर सायकल चालवलेली आहे. टांग्यामध्ये सुद्धा मी बसलेली आहे, तर मी इथे टिकमार्क करेल. आता हे एका विद्यार्थ्याचं पुस्तक आहे, त्याने प्रवास केला नसेल म्हणून रिकामा सोडलेला आहे. ही चौकट जी आहे ती रिकामी सोडलेली आहे. बसने तर सगळे प्रवास करतात. आगगाडीने म्हणजे रेल्वेने पण प्रवास केलेला आहे. मोटरसायकल प्रवास केलेला आहे. बोट, तर मी बोटीत बसलेली आहे, तर मी इथे टिकमार्क करेन. जहाज, तर मी जहाजात अजून बसली नाही आहे, तर मी इथे असाच हा मोकळा सोडेल. जर तुम्ही बसला आहात तर कधीही तुम्ही बसलेला आहात तर तुम्ही इथे टिकमार्क करू शकता. आणि विमानात मी अजून बसलेली नाही, तर मी हा मोकळा सोडेन. जर तुम्ही बसलात विमानामध्ये तर तुम्ही इथे टिकमार्क करा. तर अशा प्रकारे एक छान आपल्याला एक असा ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. आणि इथे आहे ऑटो रिक्षा. तर ऑटो रिक्षामध्ये तर असं कोणी नसेल की जे बसलेलं नाही, तर सगळेच इथे टिकमार्क नक्की करतील. बरोबर ना. ओके. तर चला आपण सुरुवात करूया या धड्याला. मी आहे सायकल. आता कोण म्हणत आहे, सगळं सायकल म्हणत आहे. मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकीही म्हणतात. दुचाकी का म्हणत असतील सांगा पाहू. कारण याला 2 चाक आहेत, 2 व्हील्स आहेत. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690चा. कधीचा? 1690. फ्रान्स देशातील MD सिवर्क. कोण आहे ते? MD सिवर्क हे माझे जन्मदाते. म्हणजे ही कोणी बनवलेली असेल सायकल, तर 1690 मध्ये MD सिवर्क यांनी ही सायकल बनवलेली. सर्वात आधी 1876 साली HJ लॉसन यांनी मला गती दिली. आणि त्यांनी काय केलं? गती दिली. गती म्हणजे त्याला स्पीड दिला त्याच्यामध्ये, म्हणजे ती पुढे पुढे जायला हवी ना, म्हणून. तर म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली. म्हणजे त्यांनी काय केलं, इथे तुम्ही पाहू शकता, इथे साखळी असते ना आपल्या सायकलला, अशी गोल गोल फिरते ती पॅडल बरोबर, तर ती बसवली. त्यामुळे काय झालं, ती जे आपले व्हील्स असतात ते दोन्ही व्हील्स असे फिरायला लागतात. ही व्हील तर डायरेक्ट फिरते आणि ही व्हील देखील आपण ती
पॅडल मारून मारून फिरवू शकतो. पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. आता त्यानंतर इथे रबरी टायर बनवले गेले, रबरी टायर लावले गेले. 1887 साली जॉन बॉईल डनलॉप यांनी ते शोधून काढले होते. पहिली 200 वर्षे मी रखडत चालले, म्हणजे हळूहळू चालले, पण पुढची 100-150 वर्षे मी कधी थांबले नाही, म्हणजे त्याला स्पीड आला. माझा प्रचार प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. खूप म्हणजे लोकांनी वापरायला सुरुवात केली. तुम्हाला माहित नसेल, पण जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेला सगळ्यांकडे, आता जसं सगळ्यांकडे तुम्ही पाहता की घरोघरी बाईक असतात, मोटरसायकल चालते, तर त्यावेळेला घरोघरी सायकल असायची. आणि घरातले जे पुरुष असतात, जेंट्स असतात, ते कामाधंद्याला कसे जायचे, ते सायकलवरून जायचे. इवन माझे बाबाजी होते, त्यांच्याकडे सुद्धा सायकल होती आणि ते सायकल घेऊनच त्यांच्या कामाला जायचे. सुट्टीच्या दिवशी आम्हाला शाळेत सोडायला यायचे. तर अशा प्रकारे सायकलचा फार छान उपयोग त्यावेळेला व्हायचा. जगातील असा एकही देश नाही की जेथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. म्हणजे किती गर्वाने सांगत आहे सायकल की दुसरे वाहन कोण आहे, मीच आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात. का माहीत आहे? एक तर किंमत फार माफक. कसं माफक म्हणजे काय? अगदी कमी किंमत, आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. काही ऍक्सिडेंट सुद्धा होणार नाही. खूपच म्हणजे पडला तरी सुद्धा काय होईल, पायाला गुडघ्याला थोडंफार लागेल, हाताला लागेल, जास्त तर काही होणार नाहीये ना. तुम्ही त्यावरून पडलात तरी खरचटेल, थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल. मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची माझी संगत कायमची जुळते. मग सुरुवातीला आपण घाबरतो ना, सायकलवर बसल्यानंतर पडू, आपल्याला लागेल किंवा आपला बॅलन्स जाईल, असं आपल्याला खूप भीती वाटत असते. तोल जात असतो सारखा सारखा, पडायला होत असतं सारखं सारखं. पण नंतर काय होतं, असं करता करता एक दिवस असा येतो की तुम्ही सायकल चालवायला सुरुवात करता. म्हणजे तुमच्यातला जो आत्मविश्वास आहे तो अगदी वाढलेला असतो की नाही, आता मी सायकल चालवू शकते. म्हणजे आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला कोण मदत करतं? सायकल. म्हणजे तुम्ही पडाल, पण तरी सुद्धा तुम्ही करत राहा, मगच तुम्हाला यश येईल. हे आपल्याला सायकलकडूनच शिकायला मिळत आहे. आई तुम्हाला म्हणते, जा दुकानातून साबण घेऊन ये. तुम्ही कंटाळा करत नाही, मला बाहेर काढता अन ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता. साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधाच्या गोळ्या, तर कधी दूध आणता. घरात मी असेल की अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात, नाही का?